शहापूरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। बारंगी नदीला आलेल्या पुरामुळे घरांमध्ये पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर शहापूरमध्ये देखील रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। बारंगी नदीला त्यामुळे पूर आलाय आणि या पुराचं पाणी घरांमध्ये शिरलेलं आहे आणि घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या सामानाचं मोठं नुकसान झालंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश जोशी। उमेश, शहापूरमध्ये कालपासून मोठा पाऊस पडतोय आणि यामध्ये बारंगी नदीलाही पूर आलाय आणि त्यामुळे घरामध्ये त्यांचं पाणी शिरलेलं आहे। काय अधिकची अपडेट्स आहे? गेल्या रात्रीपासून अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पहाटेच्या सुमारास 5-5:30च्या सुमारास शहापूर शहरातील गुजराती भाग असेल, चिंतम कॉलनी जी आहे, चिंतम नगर ज्याला म्हणतात, तो भाग असेल, नंतर ताडोबा देवस्थान हा जो भाग असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बारंगी नदीचं पाणी शिरलंय। त्याला कारणही तसं आहे कारण बारंगी नदीच्या दोन्ही बाजूस अनधिकृत बांधकाम करून जॉगिंग ट्रॅक वगैरे रस्ता काढला असल्याचा तेथील नागरिक सांगतात, ज्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी आमच्या घरात शिरलं आणि आमचा संपूर्ण संसार या पाण्यात वाहून गेला। कारण खूप मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि 7 ते 8 चारचाकी म्हणजे 4 व्हीलर ज्याला आपण म्हणतो, त्या देखील या पाण्यात वाहून गेल्या। मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे आणि पहाटेची वेळ असल्यामुळे लोक झोपेत होती, त्याही परिस्थितीत त्यांनी त्यांची मुलं बाळं घेऊन काही लोकांनी त्या ठिकाणी ती जागा सोडली, त्यामुळे अनेकांचे जीव वाचले। पण नुकसान मात्र हे लाखोच्या घरात झालेलं आहे। त्या ठिकाणी जे बिल्डर आहेत त्यांनी हे अनधिकृत बांधकाम नगरपंचायतीला करायला लावल्याचा आरोप त्या ठिकाणी नागरिकांनी केला। त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी संतोष शिंदे हे समाजसेवक त्यांनी त्या स्थानिक परिसरामध्ये दरवर्षी जर अशीच परिस्थिती असेल तर प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जात नाहीयेत का? हे बांधकाम जे झालं 2 वर्षापूर्वी तिथूनच हा त्रास त्यांना सुरू झालेला आहे। या अगोदर तो परिसर मोकळा असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कधीही नुकसान झालेलं नव्हतं, पण जॉगिंग ट्रॅक आणि संरक्षण भिंत जी नगरपंचायतीने बनवली त्यामुळेच या ठिकाणी नदीचं जे पात्र आहे ते रुंद झालं आणि त्यामुळेच हा सगळा जो प्रकार आहे निर्माण झालेला आहे, स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। अरुंद पात्रामुळे या ठिकाणी पाणी शिरल्याचं स्थानिक नागरिक सांगतात। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शहापूरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। अनधिकृत बांधकाम केल्यामुळे या घरामध्ये पाणी शिरल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे। घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। काल रात्रीपासून शहापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे बारंगी नदीला पूर आला आणि या नदीचं पाणी हे आजूबाजूच्या घरांमध्ये शिरलंय। आपण दृश्य बघतोय, गाड्यांचं तसंच घरातल्या सर्व वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरामध्ये चिखल साचल्याचंही आपण बघतोय।